शरण जावे, मनवुनी शरण जावे सर्व भावे देवासी। तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा। तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट। तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या। त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या। त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या। भजे ब्रजैकमण्डनं समस्त पापखण्डनं, स्वभक्त चित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं। सुपिच्छ गुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम्, अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरम्। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं। भृत्यारतिहं प्रणतपालभवाब्धिपोतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दं। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोणी। आता मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी। या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी दंडाच्या, या वारकरी दंडाच्या, या वारकरी दंडाच्या, या वारकरी मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल,
मनउनी शरण जावे, मनउनी शरण जावे, सर्व भावे देवासी तोहा उतरील पार, भवदुस्तर नदीचा. प्रस्तुत प्राप्तस्थळी भगवत सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत सम्राट महाराष्ट्र भूषण पंचावतारी संत वैराग्याचे महामेरू ज्ञानेश प्रिय वैष्णव वरिष्ठ वेदनिष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराया यांचा चार चरणाचा सर्वतोपरिचित असणारा उत्कृष्ट असा हा गोड अभंग आपल्या सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पहासा परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी परात्पर परमात्मा परमेश्वर परमपुरुष परमाराध्य भक्तवांछा कल्पतरू भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने सर्व उत्साही कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून प्रतिवर्षाप्रमाणे साजरा होणारा अवधूत संत श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या या पवित्र सानिध्यामध्ये त्यांच्या पवित्र दरबारामध्ये त्यांच्या असीम अनुकंपेने गेल्या 3 वर्षापासून ही परंपरा आपण चालवतोय. त्यामध्ये साकार होणारा अखंड हरिनाम सप्ताह 16 श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहातील वास्तविक पाहता सप्ताह म्हटलेला आहे पण 7 दिवसाचा नाही 9 दिवसाचा 10 दिवसाचा आणि या 10 दिवसाच्या सप्ताहातील आज 6व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. प्रतिवर्षी सुद्धा आपण सर्वांनी माझं कीर्तन या ठिकाणी श्रवण केलं आणि याही वर्षी आपण सर्व मंडळींनी अतिशय उत्साहाने हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केलेला आहे. सप्ताहाचं जे आयोजन नियोजन आहे अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचं आहे. विशेषत्व असं आहे श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या मंदिराचा भूमिपूजन सोहळा होणार आहे आणि अतिशय शुद्ध आणि सात्विक असा संकल्प या मंडळींनी केलेला आहे. त्यामध्ये माझ्याशी आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी संपर्क साधला असे आपल्या सर्वांच्या परिचयाचे प्रतिष्ठित नागरिक आणि सामाजिक तसंच पारमार्थिक कार्यामध्ये सक्रिय असणारे हे दोघेही भाऊ बंधुद्वय म्हणायला हरकत नाही असे असणारे माजी सभापती पंचायत समिती परतूर हरिभक्तीपरायण हरिराम भाऊ माने आणि त्यांचे बंधू हरिभक्तीपरायण कोंडी भाऊ माने. तर आदरणीय कोंडी भाऊंनी मला फोन केला आणि त्या माध्यमातून इथे येण्याचा हा योगायोग जुळून आला. सर्वच मंडळी या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. सर्वांचंच सहकार्य आहे. त्यामध्ये अश्रुबा भाऊ माने आहेत, भारत भाऊ टेहळे आहेत, लक्ष्मण भाऊ राठोड आहेत आदी करून सर्वांचे नावं मला माहीत नाहीत पण सर्वांचंच सहकार्य आहे आणि सर्वांच्या सहकार्यांचं सर्वांच्या अथक परिश्रमातून हा सप्ताह या ठिकाणी साजरा होतो. विशेष म्हणजे या सप्ताहाला या कार्यक्रमाला संत सद्गुरू श्री बाळूमामांचा फार मोठा आशीर्वाद लाभलेला आहे. नाही तर एवढं मोठं कार्य करणं काही बोलण्या इतकी सोपी गोष्ट नाही. म्हणून एकदा कार्यकर्ते मंडळीसाठी जोरदार टाळी वाजवा. आणि त्या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील नामांकित जेवढे काही प्रवक्ते आहेत त्यांची कीर्तनं या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत आणि त्यांनाच तेवढंच पोषक साजेसं असं गायन वादनाचं उत्कृष्ट असं मोलाचं सहकार्य करणारे आमचे सर्व महाराज मंडळी. सर्वांची नावं मला माहीत नाहीत आणि विशेष म्हणजे सगळे परिचित नाही अपरिचित आहेत. तर परिचित अपरिचित आणि सुपरिचित परिचित फक्त पखवाज वाजवणारे महाराज तेवढेच परिचित वाटतात. मागच्या वर्षी ते होते म्हणून
पण आपण सर्वच माझ्यासाठी आदरणीय वंदनीय आहात, म्हणून सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होते. कुणाचं नाव घ्यावं कुणाचं राहू द्यावं, त्यापेक्षा सर्वांना मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या. कारण कोणी ज्ञात अज्ञात महाराज मंडळी, कोणी कथाकार, कोणी कीर्तनकार, आपल्यापेक्षा सुद्धा वयाने ज्येष्ठ श्रेष्ठ आणि वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध मंडळी असतात. आपल्या समोर ते जरी आलेले नसले तरी कुठेतरी बसून ते कीर्तन ऐकत असतात. म्हणून अशा सर्व वारकरी वैष्णवांना विनम्र अभिवादन करते. सर्वांना माझा सप्रेम जय हरी. प्राप्त वेळेमध्ये, संकल्पित वेळेमध्ये आपल्याला अभंगाचं चिंतन पाहायचं आहे आणि ते चिंतन सुरू करण्यापूर्वी माझी तळमळीची तुम्हा सर्वांना विनंती आहे. हा कार्यक्रम आहे संत सद्गुरू बाळूमामांचा, बरोबर आहे? कार्यक्रम कुणाचा आहे? ज्यांची नावं घेतली त्यांचा नाही, ते निमित्त मात्र आहेत. करणारे कोण आहेत? बाळूमामाचे. आपण माणसं काही करू शकतो का? जेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये हा भाव आला की देवा मी युद्ध केलं तर युद्ध होईल ना, भगवान म्हटले अरे वेडा आहेस तू, तुला असं वाटतंय का की तू जर यांना मारलं नाही तर हे मरणार नाहीत कौरवांना अर्जुनाने जरी मारलं नसतं तर कौरवांचा मृत्यू झाला नसता का? काय वाटतं तुम्हाला? मृत्यू लोकांचा नियम आहे. आया है सो जाएगा, राजा रंक और फकीर, कोई सिंहासन चढ़ी चले तो कोई बंधे जंजीर. प्रत्येकाला जायचंय. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 88 कोटी देवता मर गए, पड़े काल की फांसी. पीर गए, पैगंबर गए, मर गए जिंदा जोगी, हकीम मर गए, बकीम मर गए, पड़े काल की फांसी. येथे नाही उरो आले अवतार. तुमच्या भाषेत सांगते म्हणजे तुम्हाला कळेल. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं वाघाडी आहेत ना जागे, मग मान हलवा ना. मी नेहमी सांगत असते कीर्तनामध्ये नुसतं बसायचं नाही, महाराजांसमोर बसल्यानंतर होकारार्थी नकारार्थी मान हलवायची. एक लक्षात घ्या, श्रोता जब जागता है तो वक्ता बढ़िया कथा कहता है. श्रोता जब जागता है तो वक्ता बढ़िया कथा कहता है, और श्रोता जब सो जाता है तो वक्ता कुछ भी बकता है. मी काही पण बकू नये असं वाटतं ना, तरी पण हो नाही नाही नाही. बरेच जण असे बसले जसे स्थितप्रज्ञ आहेत. स्थितप्रज्ञ हा शब्द काही लोकांना माहीत सुद्धा नाही. बरं, क्षमा मागून बोलते. गीतेमध्ये स्थितप्रज्ञाचं वर्णन आलेलं आहे, बरोबर आहे ना? अर्जुनाने प्रश्न विचारला, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव, स्थितधी किम प्रभाषेत किमासित ब्रजेत किम. देवा, स्थितप्रज्ञ पुरुष कसा बोलतो, कसा चालतो, कसा उठतो, कसा बसतो, कसं वर्तन करतो, कसं विचरण करतो, तेव्हा मग भगवान त्याचं उत्तर देतात. काय? प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, आत्मन्येवात्मनः तुष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते, दुःखेषु मना सुखेषु विगत स्पृहा वीतराग भय क्रोधः स्थितधीर मुनिरुच्यते. तसे तुम्ही काय स्थितप्रज्ञ नाही ना? आहे कसं म्हणता मग? स्थितप्रज्ञ त्याला म्हणावं ज्याच्या चित्तावर कशाचा परिणाम होत नाही. समत्व ज्याच्या चित्तामध्ये आहे त्याला स्थितप्रज्ञ म्हणावं. आपण काही स्थितप्रज्ञ नाही, म्हणून थोडं लक्ष द्या माझ्याकडे. अर्जुनाने जरी कौरवांना मारलं नसतं तरी कौरवांचा मृत्यू निश्चित होता. तद्वत हा एवढा मोठा कार्यक्रम आपण करतोय, या मंडळींनी केला नाही तर हा कार्यक्रम होणार नाही का? कुणी ना कुणी या कार्यक्रमाची धुरा सांभाळणार आहे. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. आणि भगवान हेच सांगतात अर्जुना, निमित्त मात्रम भवसव्यसाची. तू कोण आहेस? निमित्ताचा धनी केलासे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. आपण निमित्त मात्र आहोत आणि म्हणून एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं हे जे काही सूत्रसंचालन निमित्त माध्यमातून जी मंडळी करत आहेत ते तर करतातच आहेत, पण हा कार्यक्रम बाळूमामांचा आहे आणि मंदिराचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. पण एक लक्षात घ्या, आपल्या सर्वांच्या सहकार्याशिवाय आणि आपण सडळ हाताने देणगी दिल्याशिवाय, मदत केल्याशिवाय मंदिर कसं पूर्ण होईल? हे बघा, त्याचं कार्य आहे आणि तुम्ही जरी नाही मदत केली तरी त्याचं कार्य काही थांबून राहणार? करणे का न करणे हे अवघे तोच जाणे, करता करविता तो आहे. पण तरी सुद्धा आपल्याला जर भगवंताने जे दिलंय ना त्याच्यातला 1/10 भाग आपण परमार्थासाठी द्यावा असं शास्त्र सांगतं. एक लक्षात घ्या, घाम गाळून जो पैसा आपण कमवतो, ऐकताय ना? वाघाडीकर झोपले की काय? तुम्ही जरा बोलत चला गडे. उगा 72च्या दुष्काळातून धरून आणल्यासारखे बसू नका. एवढे उदास चेहरे घेऊन बसलेत ना, जसं काय बोलावं आता. थोडंसं चेहऱ्यावर थोडं स्मित हास्य असू द्या.
आपण कोणाला काही नाही देऊ शकलो तरी कमीत कमी एखाद्याकडे बघून 2 हात जोडून रामकृष्ण हरी आणि थोडं स्मित हास्य एवढं तरी देऊ शकतो ना. कहते हैं कि आपके दरवाजे पर कोई आ जाए, अगर भूखा है तो उसे भोजन खिला दो. आप उसे भोजन नहीं खिला सकते कोई बात नहीं, जल ही पिला दो. जल नहीं पिला सकते कोई बात नहीं, उस गरीब को देखकर थोड़ा मुस्कुराओ तो सही. शायद आपकी मुस्कुराहट से ही वो खुश हो जाए, उसका पेट भर जाए. पण माणसं एवढी
आपल्या पत्नीवर फारच प्रेम असेल, खूपच जीव असेल आणि त्याचा हात तुटल्यानंतर जर पत्नीच्या हातात तो हात बांधून, तिच्या गळ्यात तो हात बांधून जर गावभर हिंडला वागाडीवर, तर लोक काय म्हणतील, डोकं फिरलं याचं. लोक म्हणतील की नाही, नावं ठेवतील. जसं ज्याचा हात मुडेल त्याच्याच गळ्यात पडेल, तद्वत ज्याचं त्याचं कर्म प्रत्येकाला भोगावं लागतं. ज्याचं त्याचं कर्म भोगावं लागतं. म्हणून जरी आपलं कर्म चुकलं तरी ते आपल्यालाच भोगावं लागणार आहे. म्हणून आपुले आपण करा सोडवन असो. मला सांगायचं काय, प्रारब्ध कर्म हे कुणाला चुकत नाही. फार सुंदर वर्णन आहे, थोडं लक्षपूर्वक ऐका. आपण जर वाईट कर्म केलं तर आपल्याला असा भ्रम होतो की हे वाईट कर्म मला या जन्मात तर भोगावं लागणार नाही. पण एक लक्षात घे, ते या जन्मात नाही पण पुढच्या का जन्मात होईना भोगावंच लागेल. तुम्ही म्हणाल काय पुरावा आहे तुमच्याकडे? तर महाभारताच्या शांती पर्वामध्ये महर्षी वेदव्यास एक फार सुंदर असा दृष्टांत देतात. यथा धेनु सहस्रेषु वत्सो विदन्ति मातरम् एवं पूर्वकृतं कर्म कर्तार मनुगच्छति. याचा अर्थ असा, जैसे हजारों गायों के बीच में वो बछड़ा अपनी माँ को ढूंढ लेता है, उसी प्रकार किया हुआ कर्म अपने कर्ता को पहचान लेता है. आलं का लक्षात? तुमच्याकडे बघून असंच वाटतंय मला बोलता येत नाही का, तुम्हाला कळत नाही काय माहिती. अरे बाबा, दावणीला बांधलेल्या हजारो गायी असू द्या, कळतंय ना तुम्हाला? पिक्चरची हिंदी कळते, न्यूज मधली हिंदी कळते, ही हिंदी का नाही कळणार तुम्हाला? सगळं कळतं बरं, सगळं कळतं, काय नाही कळत. फार हुशार झालीत माणसं. कीर्तनकार पुढे काय बोलणार आहे हे पाठ झालंय आता लोकांचं. आता आम्हाला पण का बोलवतात त्याचं कारण आहे, यांना गाथा वाचायला वेळ नाही, ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नाही, म्हणून कीर्तनं ठेवतात लोक. नाही तर ते वाचायला लागले ना तर आमची दुकानं बंद पडायला वेळ नाही लागणार. लोक हुशार झालेत. पण तुम्हाला सांगू, मोबाईलमध्ये गाथ्याचं ज्ञानेश्वरीचं सगळी ॲप आहेत, पण उघडून वाचायला वेळ नाही. ही शोकांतिका आहे. बाकीचे ॲप उघडून बसायला, फेसबुक पाहायला, तासनतास व्हॉट्सअप चॅटिंग करायला वेळ आहे आपल्याकडे, पण संत वाङ्मयासाठी आपल्याकडे वेळ नाही. एक लक्षात घ्या. काय सांगत होते, महाभारताच्या शांती पर्वातलं हे उदाहरण आहे की हजारो गायी जरी दावणीला बांधलेल्या असल्या आणि जे गावरान गाईचं वासरू आहे, गावठी काय माहिती आहे ना, ते गावरान गाईचं वासरू तुम्ही सोडा आणि फक्त निरीक्षण करा, बरोबर आईच्या काशीत तोंड घालतं. किती गर्दी असली आणि किती गायी असल्या बरं. कोणतं वासरू? गावरान गाईचं, गावठी वासरू. पण जर्शीचं वासरू, जर्शीच म्हणतात ना तुमच्याकडे का संकरित म्हणतात,
संकरित जर्सी, बरं बरं बरं. हां, तर जर्सी गाईचं वासरू तुम्ही सोडा आणि फक्त निरीक्षण करा, त्याला त्याची आई लवकर सापडतच नाही. हिच्या काशेत तोंड घाल, तिच्या काशेत तोंड घाल, हिच्या काशेत तोंड घाल, तिच्या काशेत तोंड घाल. एखादीने लात मारली की हे तोंड फिरवतं आणि म्हणतं रॉंग नंबर लागला वाटतं. मला सांगायचं काय, तद्वत आपली अवस्था आहे. आपण कोणत्याही योनीमध्ये 84 लक्ष योनीपैकी कोणत्याही योनीमध्ये तुम्ही जन्माला आलात ना, तरी सुद्धा तुमचं कर्म बरोबर तुम्हाला शोधत शोधत तुमच्या जवळ येतं आणि त्या कर्त्याला म्हणतं माझी उत्पत्ती तुझ्यामुळे झाली ना, आता भोगायला तयार हो. म्हणून तर प्रारब्ध कर्म भोगण्यासाठी माणसाला नकार देताच येत नाही. एक लक्षात घ्या, प्रारब्ध कर्माच्या बाबतीत जगामध्ये फक्त 2च ऑप्शन आहेत. एकतर भोगून संपवा, ना भुक्ते क्षीयते कर्म जन्मकोटी शतैरपि अवश्यमेव भोक्तव्यम कृतं कर्म शुभाशुभम. केलेलं कर्म शुभ असो किंवा अशुभ असो ते भोगून संपवा, नाहीतर मग दुसरा पर्याय हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा. एका जना भोग प्रारब्धाचा भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा कशाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरीच्या कृपेने त्याचा नाश होतो आणि अशा प्रारब्ध कर्माने जीव जन्माला येतो. म्हणून साधकाने प्रत्येकाने सतर्क राहून कर्म करावं, कारण कर्म असं आहे ते फिरून आपल्या जवळ वापस येतं आणि त्याचं फळ ते भोगायला विवश करतं. म्हणून कर्म चांगलं करा. तुम्ही म्हणाल ताई आम्ही चांगलंच करतो ना, काय चांगलं करतो आपण, याची होळी कर आपली पोळी भाज, उलटी पालटी म्युन्सिपाल्टी, बरोबर ना वाघाडीकर. उलटी पालटी म्युन्सिपाल्टी, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात आणि सर्वांच्या टोप्या आपल्या डोक्यात. टोपी बनी खादी की, ऐका, टोपी बनी खादी की, पहनने वाले हजार, टोपी क्या करे बिचारी पेट में काला बाजार. क्या बात. कर्म चांगलं करा, वृत्ती चांगली ठेवा. 100 रुपये कमवले ना, 10 रुपये बाळूमामांच्या मंदिराला द्या, याला म्हणतात जीवन. एक लक्षात घ्या, तुमच्याकडे फार काही आम्ही मागत नाही. सुरुवातीला मी बोलून गेले तुम्हाला, हे कार्य माझं नाही ना, माने काकांच्या घरचं नाही, ते बाळूमामांचं कार्य आहे. तुम्ही 100 रुपये कमवत असाल, मी पहिल्यांदाच सांगून गेले, जे तुम्ही कमवतात त्याच्यातला दशांश मागतोय परमात्मा, पूर्ण नाही. एक लक्षात घ्या, घाम गाळून पैसा कमवला ना माणसाला सुखही मिळतं. न्यायाने नीतीने कमवलेलं धन माणसाला सुख देतं, पुढच्या पिढ्यांना सुद्धा सुख देतं. पण अनितीने कमवलेला पैसा, म्हणजे तुमच्या भाषेत बोलते, लोकांच्या मुंड्या मोडून कमवलेला पैसा कधीच सुख देत नाही. जोडोनी आधार उत्तम व्यवहार, जोडोनी आधार उत्तम व्यवहार, जोडोनी आधार उत्तम व्यवहार, उत्तम व्यवहार. उदात विचार वेद करी, उदात विचार वेद करी, उदास विचार वेद करी, उत्तम तिगा डोळे गपावेला, उत्तम तिगा डोळे गपावेला, उत्तम तिगा डोळे गपावेला, तिगा डोळे गपावेला. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. उत्तम व्यवहार करून, उत्तम व्यवसाय करून पैसा कमवा. पण वेचताना म्हणजे खर्च करताना उदास विचारे वेच करी. परमार्थ कार्यामध्ये देताना
विचार करू नका, कारण की त्यानेच दिलं आणि त्याचं त्याला देणं यात काही मोठेपणा नवल नाही. एक लक्षात घ्या, नीतीने कमवलेला पैसा चिरकालापर्यंत टिकतो, पण अनितीने कमवलेला दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणून किंवा दुसऱ्याच्या तोंडातला घास हिसकावून जे पैसे कमवतात ना, त्यांना कधी सुख मिळत नाही. तुम्ही म्हणाल काहीतरी मनाने सांगता येताई, तुम्हाला एवढेच धंदे, खाता पोळ्या, वाजवता टाळ्या, मारता आरोळ्या, स्वतः झोपत नाही ना आम्हाला झोपून देत नाही, तुमचे हेच धंदे, उभा गंध चूल बंद. लोक तोंडावर असं आम्हाला बोलतात, तुम्हाला काय कमी. पण एक लक्षात घ्या, फार सुंदर सुभाषितकार वर्णन करतात. अन्यायोपार्जितम द्रव्यम दशवर्षाणि तिष्ठती प्राप्ते तु चैकादशे वर्षे समूलं तद्विनश्यति. अन्यायाने कमवलेला पैसा 10 वर्ष राहतो. संस्कृत कळतं ना थोडं थोडं. आता श्लोक सांगितला, अन्यायोपार्जितम द्रव्यम, द्रव्य म्हणजे पैसा, दशवर्षाणि तिष्ठती 10 वर्ष राहतो. पण प्राप्ते चैकादशे वर्षे 11वं वर्ष सुरू झालं की समूलं तद्विनश्यति, मुळासहित तो संपायला सुरुवात होते. एकदा घरात चोरी तरी होईल, कुणी आजारी तरी पडेल, नंतर इन्कम टॅक्स धाड पडल्याशिवाय तरी राहणार नाही, आणि कोणत्या मार्गाने तो पैसा जाईल काही सांगता येत नाही. म्हणून 1000 रुपये कमवले ना 100 रुपये द्या, 100 कमवले 10 रुपये द्या, 10 रुपये कमवले 1 रुपया द्या, एवढंच मागतो आम्ही. यापेक्षा जास्तीची अपेक्षा पण नाही. आणि एवढं जर तुम्ही देवाला दिलं तर देवाचा स्वभाव आहे. भगवंताचा काय स्वभाव आहे? स्वभाव जरी असला गेसी तेव्हा देसी, पण देताना विचार नाही करत ना, किती द्यावं याचा विचार करतो का? घेसी तेव्हा देसी मान्य आहे, पण देताना विचार थोडी करतो, याने अर्धा किलो दिलं तर 1 किलोच द्यावं असं थोडीच आहे. सुदाम देवाने पोहे दिले, सर्वांना माहिती आहे पोहे सुदाम देवाचे. सोन्याची नगरी, आता पोहे आणि सोन्याची नगरी काही आहे का? तुलनात्मक दृष्ट्या विचार केला तर सारखं आहे का? कुठे पोहे कुठे सोन्याची नगरी, कुठे चिंदी आणि कुठे वस्त्र पुरवली, हा विचार करा. देणारा छोटा नाहीये. अहो देवाने सुद्धा दिलं तर देवाला सुद्धा कमी पडलं नाही. रामावतारामध्ये प्रभू रामाने जेव्हा यज्ञामध्ये माता सीतेची सोन्याची मूर्ती बसवली, डाव्या बाजूला बसवली का? सपत्नीक यज्ञ करावा म्हणून. त्यावेळेस माता जानकी वाल्मिकींच्या आश्रमामध्ये होत्या. सपत्नीक यज्ञ संपन्न व्हावा यासाठी ब्राह्मण देवतांनी सुचवलं, प्रभू तुम्ही 1 पत्नी असं व्रत धारण केलेलं आहे, दुसरा विवाह करायला तुम्ही तयार नाही. राजे लोक बहुपत्नीत्वाची पद्धत त्यावेळेसही होती, पण प्रभूचं वचन होतं, कारण रामावतार आहे तो. रामचरित्र परम पवित्र, रामचरित्र परम पवित्र, पण कृष्ण चरित्र महाविचित्र. आणि रामचरित्राचं हे वैशिष्ट्य 1 पत्नी. म्हणून 1 पत्नी म्हणजेच माता सीतेची सोन्याची मूर्ती बनवली आणि ती डाव्या बाजूला बसवली. यज्ञ संपन्न झाला. आता सोन्याच्या मूर्तीचं करायचं काय? ब्राह्मण म्हणतात, प्रभू दान म्हणून देऊन टाका, कुणालाही दान करा. म्हणले भूदेव तुम्हालाच दान म्हणून घ्या. दानात माता सीतेची सोन्याची मूर्ती दिली. ब्राह्मणांना एवढा आनंद झाला. ब्राह्मण म्हणतात, प्रभू तुम्हाला असंख्य स्त्रिया मिळो. कृष्णावतारामध्ये देवाला किती पत्न्या मिळाल्या? वाघाडीकर 16,100. हा प्रयोग तुम्ही करू नका, परवडत असला तरी करू नका. मला सांगायचं काय? लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता और डुबने को अभिमान. दानाची शुद्धता, धनाची शुद्धता दानाने होते. म्हणून हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, हे चांगलं कर्म आहे, असं कर्म चांगलं करा, कारण कर्म आपल्या जन्माला कारणीभूत ठरतं. आणि असा जन्माला आलेला जीव तुकोबारांकडे जेव्हा निराश अंतकरणाने आला, तेव्हा तुकोबाराय म्हणता, बाबा रे तू निराश होऊ नकोस. का निराश होऊ नकोस तुकोबाराया? तुम्ही मला धीर देतायत, पण माझ्याकडे असं काय आहे की जे बघून मी आनंदी व्हावं? त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, देवादिकांनाही दुर्लभ असणारा मनुष्य देह तुला प्राप्त झाला. सुराणामपि दुर्लभा, तो तुला आता प्राप्त झाला, पुन्हा प्राप्त होणार नाही, म्हणून सांगतो अभंगाच्या पहिल्या चरणात. शरण जावे मनावाने, शरण
देवासी सर्व भावी देवासी तो हात दिल पार तो हात दिल पार सर्व मनउनी शरण जावे सर्व भावे देवासी तुकोबाराय सांगतात. तुम्ही या मृत्यू लोकामध्ये अनिच्छेने जरी आलेले असलात तरी भगवंताची विशेष कृपा तुमच्यावर आहे. जो देवादिकांना सुद्धा मिळाला नाही तो तुम्हाला मिळाला. काय मिळाला महाराज तुकोबाराया? काय मिळालंय आम्हाला? म्हटले मनुष्य देह. हा आता मिळाला, पुन्हा मिळणार नाही. मनउनी शरण जावे. प्रश्नचिन्ह आहे, का शरण जावे? मनउनी शरण जावे की देव दुर्लभ असणारा मनुष्य देह आता मिळाला, पुन्हा मिळणार नाही. मनउनी शरण जावे. एखाद्या माणसाला आपण म्हणतो ना, या वर्षी कांद्याला भाव आहे, मनउनी लवकर जावे कांदे लावावे. मनउनी जसा शब्द व्यवहारामध्ये वापरला जातो, अभंगामध्ये नोवीमध्ये काही शब्द असेत की जे फार माणसाला विचार करायला प्रवृत्त करतात. आपण करत नाही ती गोष्ट वेगळी आहे. आता ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये, ज्ञानेश्वरी वाचली ना तुम्ही? बरं जाऊ द्या, नसेल वाचली तर ज्ञानेश्वरीला ऐका. म्हणजे माझं नाव ज्ञानेश्वरी आहे, मला ऐका असं म्हणते. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये पहिली ओवी आहे, तरी पुत्रस्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू मने संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. बरोबर आहे ना? हीच ओवी आहे ना? जी मंडळी वाचत असते त्यांना माहीत. तरी पुत्रस्नेहे. आता तरी शब्दाचा काय अर्थ आहे बरं? आणि माऊलींनी पहिलाच शब्द तरी का वापरला? दुसरा काही वापरायचा? तरी पुत्रस्नेहे मोहितू. याचा अर्थ असा की ज्या दुर्योधनामुळे एवढं महाभारताचं युद्ध झालं, द्रौपदी सारखी साध्वी स्त्री, एक महान पतिव्रता स्त्री अपमानित झाली आणि संपूर्ण कुरुकुलाच्या वंशाला कारणीभूत जो दुर्योधन ठरला, मूर्तिमंत ज्याच्या रूपाने धृतराष्ट्राचं पाप जन्माला आलं, असा दुष्टबुद्धी असूनही दुर्योधनाच्या मोहाने धृतराष्ट्र मोहित होता. म्हणून माऊली म्हणतात तरी पुत्रस्नेहे. तरी पुत्रस्नेह. आपण म्हणतो ना, ते एवढं विचित्र कार्ट आहे, रात्रंदिवस पितं, तरी पुत्रस्नेह म्हणतो की नाही आपण? तुम्हाला कळतंय ना मी काय बोलतीये ते? काय नाही, अर्धाच तास राहिलाय, थोडं मान हलवा गड्या. विठ्ठल विठ्ठल. दुर्योधनाने विदुर काकांचा अपमान केला. भागवतामध्ये वर्णन. कएन मत्रोपजुहावजीयं दास्यासुतं यद्बलिनैव पुष्टः तस्मिन् प्रतीपः परकृत्य आस्ते निर्वास्यतामासु पुराश्मसान. याचा अर्थ असा की ज्या वेळेस एकांतामध्ये विदुर काकाने सांगितलं धृतराष्ट्राला, काय की दादा, अरे तुझा मुलगा जरी असला ना तरी त्याचा ऐकू नकोस, कारण मूर्तिमंत तुझं पाप त्याच्या रूपाने जन्माला आलेला आहे. एक लक्षात घ्या, कौरवांचं पुण्य म्हणजे विदुरजी होते. आणि विदुरांनी जेव्हा कौरवांचा त्याग केला तेव्हा शेवटी कुरुकुलाचा नाश झालेला आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. रामायणामध्ये जोपर्यंत बिभीषणाने रावणाचा त्याग केला नाही तोपर्यंत रावणाचा अंत झालेला नाही. आणि जेव्हा विदुर काकाचा अपमान केला की कएन मत्रोपजुहावजीयम दास्यासुतम, हे दासी पुत्र विदुर, तुम्हें शर्म नहीं आती? हमारे टुकड़ों पर पलते हो, हमारा अन्न खाकर ही हमारी बुराई करते हो, असा अपमान केला दुर्योधनाने. कुणाचा? विदुर काकांचा. आणि अपमानित होऊन विदुर काका निघून गेले. श्रीमद भागवताच्या तृतीय स्कंदामध्ये वर्णन आहे, सनिर्गतः कौरव पुण्य लब्धो. याचा अर्थ असा
की विदुर काकांच्या रूपाने कौरवांचं पुण्य निघून गेलं. आपल्या कुटुंबामध्ये अशी एखादी व्यक्ती असेल, आपल्या गावामध्ये असा एखादा महात्मा असेल, त्याच्या रूपाने पुण्य गावामध्ये नांदत असतं. त्याला अपमानित करू नका, कारण की तो गेल्यानंतर गावाची अवस्था लंकेसारखी व्हायला वेळ लागत नाही. साधू अवज्ञा दूरत भवानी, कर कल्याण अखिल गेहानी. राम सिया राम जय जय राम सिया राम जय राम. राम सिया राम जय राम. राम सिया राम जय राम. कर फलो ऐसा जरई नगर, अनाथ कर जैसा मंगल भवना मंगलहारी. द्रवहु सुदशरथाची रविहारी. राम सिया राम जय राम. राम सिया राम जय राम. साधु अवज्ञा तुरत भवानी, साधु अवज्ञा तुरत भवानी. कर कल्याण अखिल के हानि, कर कल्याण अखिल के हानि. श्री राम जय जय राम. श्री राम जय राम. साधु अवज्ञा कर फलो ऐसा जरई नगर, अनाथ कर जैसा मंगल भवन अमंगलहारी. द्रवहु सुदशरथ अजिर विहारी. साधू अवज्ञेचा हा परिणाम. मग तिथे जसं तरी पुत्र स्नेहे मोहितो, तसं इथे मनवुनी शरण जावे. का? आपल्याला मनुष्य देह मिळाला, पण कळाला झोपलेले जागे वा ओ समाधी लागलेले. आपल्याला मनुष्य देह मिळाला की कळाला? नाही, खरं मान्य केलंय त्यांनी. ताई आम्हाला मिळाला पण कळाला नाही म्हणता येते. खरंय, बरोबर आहे, प्रामाणिक आहेत भाऊ. नाही म्हणताय, खरंय. आपल्याला मिळाला पण कळाला का? बरोबर आहे, कळालाच नाही. आता त्यात काही बुद्धिमान म्हणतील, अहो कळाला ना, कळाला म्हणून तर तुमच्या कीर्तनात एवढी माणसं आहेत. पण एक लक्षात घ्या, हे तात्पुरतं कळणं आहे. आत्यंतिक कळणं महत्वाचं आहे. हे तात्पुरतं कळणं आहे. नुसतं 7 दिवसाचा सप्ताह किंवा 10 दिवसाच्या सप्ताहाला कीर्तनात येऊन बसणं, हे तात्पुरतं कळून काय उपयोग आहे? बरं, इतर वेळी काय? सप्ताह संपल्यानंतर काय? वर्षभर बाल्याची माय बालिंदा बैदाची खोली. याच्या पलीकडे काही आहे का आपल्या बुद्धीत? आहे का आपल्या डोक्यात काही? लेकराला पण म्हणायचं, बाळा मी तुझी मम्मी, हे तुझे पप्पा, तुझं नाव बंटी, वाजव आमच्या कुळाची. काय तुम्हीच म्हणा, मी काय सांगू तुम्हाला. ही आपली अवस्था आहे. सप्तापुरतेच आपण आस्तिक असतो, सप्तापुरतीच आपली धार्मिकता बाहेर उदयाला येते. एक लक्षात घ्या, हे तात्पुरतं कळून उपयोगाचं नाही. आपल्याला मिळाला पण कळाला नाही. देवादिकांकडे पहा, कळाला पण मिळाला नाही. आस करीती ब्रह्मादिक, वाळवंटीचे सुख, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैसा. लोक म्हणते भाग्याचा कैसा. आस
आस करीते ब्रह्मादिक. कशाची अपेक्षा? मृत्यूलोकातलं हे सुख पाहून, कथा कीर्तनाचा आनंद पाहून ते अपेक्षा बाळगतात की मृत्यूलोकामध्ये आम्हाला देहाची प्राप्ती व्हावी, हा मनुष्य देह आम्हाला मिळावा. गायंती देवा किल गीतकानी धन्यास्तु ते भारत भूमी भागे. स्वर्गापवर्गास्पद मार्ग भूते भवन्ति भूयः पुरुषा सुरत्वात्. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. म्हणजे त्यांना कळाला पण मिळाला, संतांना कळालाही मिळालाही, पशुपक्ष्यांना कळालाही नाही आणि मनुष्य देह मिळालाही नाही. मग असा हा देवादिकांना दुर्लभ असणारा मनुष्य देह तुम्हा आम्हाला मिळाला म्हणून तुकोबाराय शब्द वापरतात. आता मिळाला ना, पुन्हा मिळणार नाही का? कारण नरदेह दुर्लभ झाला, नरदेह दुर्लभ झाला, नरदेह दुर्लभ झाला. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना. आठवा मधुसूदना. टाळी टाळी टाळी, एक टाळी, टाळी टाळी. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, 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 वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव. दुर्लभ दाना, त्यामध्ये सुख यातना, त्यामध्ये सुख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह दुर्लभ दाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. आठवा मधुसूदना. नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना. मनुष्य देह आता मिळाला म्हणजे पुढच्या वेळेस पण मिळेलच, याची काही गॅरंटी आहे का? चांगला पारमार्थिक सुद्धा ही शाश्वती देऊ शकत नाही की आता जसा मनुष्य देह मला मिळाला ना ताई, पुढच्या वेळेस पण 100% मिळणारच नाही. पावला हा देह का कटाळी न्याय, न घडो उपाय घडो आले. जे घडू नये ते घडलं. कुणालाही सहजासहजी मनुष्य देह प्राप्त होत नाही. आपल्याला तो प्राप्त झाला, आता मिळाला म्हणून तुकोबाराय सांगतात पुन्हा मिळणार नाही. देवाला शरण जा. कसं शरण जावं त्याची थोडी चर्चा करू. जीवाने जीवाला शरण जाऊ नये असं शास्त्रकार सांगतात. जीवाने जडालाही शरण जाऊ नये, जीवाने पंचविषयाला देखील शरण जाऊ नये. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. कारण पंचविषयाजवळ सुख वाटत असलं तरी फक्त सुखाभास आहे, सुख नाही. लक्षात येतंय ना? सुखाभास आणि सुख, सुख वेगळं आणि सुखाभास वेगळा. तर जीवाने जीवाला, जीवाने जडाला, जीवाने पंच
प्रपंच विषयाला आणि जीवाने इतर देवादिकांना सुद्धा शरण जाऊ नये. जीवाने फक्त देवालाच शरण जावे. कोणत्या देवाला? तर तो हा देवांचाही देव बळीया माझा पंढरीराव. त्याला अनन्य भावाने शरण जावं. आणि माऊली सुद्धा शरणागतीची पद्धत सांगतात. तया अहम वाचा चित्त अंग देऊनिया शरणरीघ काम हो ददी गांगरी घाले जैसे. जशी गंगा किंवा गंगेसहित अनेक नद्या अनन्य भावाने समुद्र रूप होण्यासाठी समुद्राच्या दिशेने जातात, समुद्र रूप होतात, समुद्रामध्ये विलीन होतात, त्यांचं स्वतंत्र अस्तित्व शिल्लक राहत नाही. तसं प्रत्येक जीवाची धाव ही भगवंताकडे आहेच. जरी आपल्याला वाटत असलं की याला पैसा पाहिजे, मला सांगा पैसा मनुष्य कशासाठी कमवतो? कशासाठी? सुखासाठी. बोला ना, घाबरू नका, चुकलं तर चुकू द्या, पण हिम्मत करा. इथं काय कॉम्पिटिशन नावाचा प्रकार नाहीये, स्पर्धा वगैरे काही नाहीये. मनुष्य पैसा कमवतो कशासाठी? सुखासाठी. बरोबर ना? अहो प्रत्येक माणूस हो, एक उदाहरण म्हणून देते, कुणाची निंदा नाही करत. कितीही उच्च शिक्षित व्यक्ती असू द्या, समजा एखादे डॉक्टर साहेब असतील, आता दवाखान्यात बसल्यानंतर जेव्हा देवाच्या फोटोला हातामध्ये अगरबत्ती घेऊन डॉक्टर देवाच्या फोटोला ओवाळतो. आता मी असं म्हणत नाही की ते अशी भावना ठेवतात. डॉक्टर लोक खूप म्हणजे दुसरा देवच म्हणायला हरकत नाही, आपण देवच मानतो त्यांना. जेव्हा पेशंटला घेऊन जातो काय म्हणतो? आता देवानंतर तुम्हीच आमचे आधार आहात. म्हणजे देवाच्या आधी त्यांच्यावर विश्वास ठेवतो, नंतर देवावर ठेवतो. पण आधी काय म्हणतो? डॉक्टर तुम्ही देवासारखे आहात, आमच्या पेशंटला वाचवा. पण डॉक्टर जरी म्हटला तरी देवाच्या फोटोला ओवाळताना मनामध्ये कुठं ना कुठे एक भाव तर येतच असेल ना, देवा लोक आजारी पडू दे आणि दवाखाना. म्हणजे मी नाव नाही ठेवते बरं, कुणाला निंदा नाही करत आहे, कुणाची वास्तविकता सांगते. मला सांगायचं काय, प्रत्येकाला अपेक्षा कशाची आहे? आता आमच्या सारख्यांना पण या वर्षी तारीख भेटली, पुढच्या वर्षी पण. आता मी दुसऱ्या वर्षी आली, पुढच्या वर्षीचं मी नाही सांगू शकत, कारण मी जिवंत राहते की मरते मला माझं माहीत नाही. कारण खबर नाही पलकी और बात करे कलकी. इथंच ओरडून ओरडून लोकांना सांगायचं नारदाच्या गादीवर क्षणभंगूर नाही बरं, बोलायचं पुढच्या वर्षीचं. याला काय अर्थ आहे सांगा बरं? म्हणजे कथनी वेगळी आणि करणी वेगळी. पुढच्या वर्षीचा आता म्हणजे तुम्ही नाही बरं भाऊ, मला भरपूर माणसं म्हणतात ताई पुढच्या वर्षीचा हाच दिवस लिहून घ्या बरं. मी त्यांना नाराज नाही करत, हो दादा लिहून घेते. पुन्हा काहीच लिहायचं नाही. त्यांचा फोन आला तर जायचं, नाही आला तर जय सियाराम. बस जिसकी करनी उसके पास, बीच में हम काय को उदास. बुलाओ अच्छी बात है, ना बुलाओ कोई बात नहीं. ते म्हणतात ना, आओ तो वेलकम, जाओ तो भीड़कम. बोलवलं ठीक आहे, दिया उसका भी भला, ना दिया उसका भी भला. बोलवलं आनंद आहे, नाही बोलवलं अति आनंद. विठ्ठल विठ्ठल. मला सांगायचं काय, देवाला अनन्य भावाने आपण शरण जावं, त्याच्या पाठीमागे आपला भाव असावा, समर्पण. आणि म्हणून तुकोबाराय सुद्धा वर्णन करतात. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. जशी गंगा ही अनन्य भावाने समुद्राला शरण जाते, तद्वत आपण देवाला अनन्य भावाने शरण जावं. आणि म्हणून म्हणूनी शरण जावे सर्व भावे देवासी सर्वतो भावेन. भाव महत्वाचा. देवा कारणे भाव तस्मात, काही न द्यावे लगे फार सेवित. झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वाता हात गा. देवाला भाव पाहिजे. अहो देवाचं सोडा, आजकाल माणसांना सुद्धा भाव पाहिजे. पाहिजे की नाही? आपण जर कुणाला भाव नाही दिला तर समोरचा माणूस आपल्याला भाव देईल का? माणसं अशी पण आहेत, अनुभव येतात आम्हाला रोजचे. आपण कुणाला भाव दिला तर ते समोरचं बिचारं, मला सांगा, नियम आहे सृष्टीचा गड्या, क्रिया तशी प्रतिक्रिया. तुम्ही एखाद्याला पाहून तोंड वाकडं केलं ना, ते तोंडच वाकडं करणार तुमच्याकडे बघून. त्याच्यापेक्षा वाकड्यात कशाला शिरतात, सरळ चला ना. कीर्तनातच नुसतं म्हणायचं का, अवघी रूपे तुझी देवा, बंधू भावे करू सेवा. बरं, कोणताही स्वार्थ मनामध्ये नसताना जेव्हा आपण समोरच्याला आदर देतो ना, तेव्हा त्या व्यक्तीच्या स्मरणात तुम्ही राहून जातात. तुम्ही त्याला 2 घास द्या. मी सुरुवातीला सांगून गेले, खायला घालू नका, प्यायला घालू नका, फक्त त्याच्याकडे बघून नुसतं स्मित हास्य, 2 हात जोडा, रामकृष्ण हरी म्हणा, जय हरी म्हणा. तो आयुष्यभर लक्षात ठेवेल, हा कोणीतरी एक माणूस भेटला होता गड्या. एवढं करा. आजकाल एवढं सुद्धा लोकांना करायचं म्हटलं तरी जीवावर होत येतं. मी नेहमी सांगत असते, आजकल लोगों के हाथ में महंगे एंड्रॉयड मोबाइल तो है, लेकिन चेहरे पे स्माइल नहीं है.
काय करायचं आहे तो ॲपलचा मोबाईल, एवढा महागडा अँड्रॉइड घेऊन काय उपयोग आहे? जर तुमच्या मुखमंडलावर स्मित हास्य, तुम्ही म्हणाल तुम्ही याच्यावर फारच जोर देतात आहे, अरे ज्याची भक्ती करतो त्याच्याकडे बघा. सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, का बोलू नये त्याच्यावर? वारकऱ्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता असावी, उदासी नसावी, उदासी नसावी किंवा उपाधी नसावी, अंतर्बाह्य उपाधी नसावी. आणि उपाधी नसेल तर उदासी येण्याचं काही कारणच नाही. उपाध्या असतील तर उदासी येते. पसारा वाढवून ठेवला तरच उदासी येते माणसाला, बरोबर का नाही? मला सांगा, ब्रह्मचार्याला काही टेन्शन असतं का? संसारी माणसाला एवढा पसारा वाढवून ठेवला, किती ताण, उदासच उदास. पण एक लक्षात घ्या, इतने गंभीर भी मत बनो कि लोग तुमसे उब जाए. इतने गंभीर भी मत बनो कि लोग तुमसे उब जाए. इतने गरम भी मत बनो कि लोग तुम्हें छू भी ना सके. ऐकताय ना? इतने गरम भी मत बनो कि लोग तुम्हें छू भी ना सके, और इतने नरम भी मत बनो कि लोग तुम्हें कच्चा चबाकर खा जाए. याही पुढचं सांगते, इतने महंगे भी मत बनो, इतने महंगे भी मत बनो कि लोग तुम्हें बुला न सके, और इतने सस्ते भी मत बनो कि लोग तुम्हें नचाते रहे. लोक आहेत महाराज, समाज आहे. एक उर्दू कवी ने फार सुंदर वर्णन केले, छिलके कहाँ तक उतारोगे यह तो प्याज है. कांदा किती सालं काढत राहा, निघतच राहतात, एकावर एक एकावर एक, बरोबर ना? छिलके कहाँ तक उतारोगे यह तो प्याज है, घूंघट कहाँ तक सवारोगे यह तो लाज है, समझा जाए तो उलझना व्यर्थ है, दोष कहाँ तक निकालोगे जनाब ये तो समाज है. समाज आहे, चांगला पण तेवढाच आहे, सोन्याहून पिवळा, देवासारखाच आहे. पण कधी कधी जर महाराज ठरवलं ना, लोक दही हंडी बनवून टाकतात माणसाची, फोडायच्या अगोदर उंचावर बांधतात, एवढं कौतुक. पण एकदा लक्षात आलं की हा माणूस कौतुक करण्याच्या लायकीचा नाही, की मग फेकून दिल्याशिवाय राहत नाही, मग ढुंकूनही बघत नाही. म्हणून कोणी निंदा स्तुती कोणी स्तुती जर करायला लागलं ना, आधी सावध व्हा. माणसाने सावध स्तुतीच्या वेळी व्हावं, निंदेच्या वेळी होऊ नये. पण आजकाल उलट आहे, कोणी स्तुती करत असेल तर आपण कान टवकारतो, पण निंदा करत असेल तर कान टवकारत नाही. उलट आहे आपलं. निंदा करत असतील करू द्या, कारण संतांच्या भाषेमध्ये साधो निंदक मित्र हमारा, साधो निंदक मित्र हमारा, निंदक कोणी अरे ही राखो, होऊन देऊ निहारा, साधो निंदक मित्र हमारा. का जैसे सोना तापी अग्नि में, निर्मल करे सुनारा, साधो निंदक मित्र हमारा. हमारी निंदा करने वाला उतरे भवन दी पारा, साधो निंदक मित्र हमारा. सुखी रहो निंदक जगमाही, रोग न हो तन सारा, और हमरी निंदा करने वाला उतरे भवनदी पारा. हे संत मलुकदासजीने म्हणावं. म्हणून कोणी निंदा करत असेल तर फार विचार करण्याची आवश्यकता नाही. फक्त एक लक्षात घ्या, निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासूनी, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. का शरण जावं? अभंगाच्या दुसऱ्याच्या सोहावत रील पार, सोहावत रील पार, तारील पार, सोहावत रील पार, सोहावत
भवदुस्तर नदीचा तो परमात्मा भवनदीतून आपल्याला पार करेल. तो हा विठ्ठल बरवा, तसं तिथे तो हा शब्द आहे, तसं इथे तो हा उतरील पार. भवदुस्तर जो आहे काय, भवसिंधू भवनदी, तो जर तुम्हाला पार करायचा असेल, दुस्त्यज भवसागर, तर त्याच्यासाठी देवाच्या चरणांचा आश्रय घ्या. कारण करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार. नुलंगवे सामर्थे संसार सिंधू बहुहा दुस्तर. नुलंगवे नुलंगिता पार बहुत वहाविले दूर. न लगेची तीर पैलथडी म्हणून तो हा उतरील पार. भव दुस्तर नदीचा एक श्लोक सांगते आणि सेवा आवर्ती घेते. श्रीमद भागवताच्या दशमस्कंदामध्ये गर्भस्तुती नावाचं प्रकरण आहे. त्यामध्ये देवता म्हणतात त्वय्यंबुजाक्षाखिल सत्वधामनी समाधिना वेशित चेत सैके त्वत्पाद पोतेन महत्कृतेन कुर्वन्ति गोवत्स पदम भवाब्धिम. याचा अर्थ असा, देवता कहते हैं प्रभु आपकी कृपा से आपका भक्त भवसागर को, भव नदी को ऐसे पार कर देता है जैसे कोई व्यक्ति गाय के बछड़े के खुर के गड्ढे को पार कर दे. अर्थ कळाला का? तुमच्याकडे बघून असं वाटतं काहीच कळलं नाही. गाईच्या वासराच्या पायाला म्हणतात खुर, ते मातीत पडलं की खड्डा तयार होतो. भक्त जेव्हा देवाला शरण जातो तेव्हा देवाच्या कृपेने त्या भक्तासाठी भवसागर भवनदी केवढी होते, त्या खुराच्या मातीत पडण्याने जेवढा खड्डा तयार होतो ना, त्या खड्ड्या एवढी होते. आता कळालं का? विठोबा रखुमाई उतरील पार भवदुस्तर नदीचा. तुकोबाराय सांगतात परमात्मा आपल्याला भवनदीतून पार करतो, म्हणून देवाला अनन्य भावाने शरण जा. बरं, परमात्मा भवनदीतून पार करतो हे मान्य तुकोबाराया, पण प्रश्न असा निर्माण होतो, आमच्या पापांचा किंवा आमच्या दोषांचा दुर्गुणांचा आम्ही विचार जर केला तर आम्हाला असं वाटतं देव आम्हाला यातून पार करणार नाही, भवनदीतून भवसागरातून. तेव्हा तुकोबाराय सांगतात परमात्मा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा. करुणावंत आहे, किती करुणा आहे त्याच्यामध्ये. जी पुतना मारण्यासाठी आले, अहो बकीयम स्तनकालकूटम जिघांसया पाय यदाप्यसाध्वी लेभे गतिम धात्र्युचितां ततोन्यम कंवा दयालुं शरणं व्रजेम. जी पुतना भगवंताला मारण्यासाठी आली त्या पुतनीला सुद्धा मोक्ष प्रदान केला भगवंताने. बरोबर आहे ना? हा, मला काय म्हणावं, भगवंताची करुणा हा भगवंताचा स्वभाव आहे. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा. अनंत त्याची नाम आहेत, अनंत त्याची कथा आहे. हरी अनंत हरी कथा अनंता कही सुनाई बहु विधी सब संता. किंवा ज्याचा अंत वेदालाही कळाला नाही त्याला अनंत म्हणावं, म्हणून अनंत हे नाम जा. बरं, अशा अनंत परमात्म्याचा ज्याचं वर्णन कोण करतात? सारदसे समहे सबिधी आगम निगम पुराण. सारदसे समहे सबिधी आगम निगम पुराण. नेति नेति कह जासु गुण करहि निरंतर गान. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, बोलो रे भाई सब संतन की जय. अनंत त्याला म्हणावं. सारदसे समहे सबिधी आगम निगम पुराण. नेति 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 म्हणजे न इति न इति नेति नेति कह जासु गुण करहि निरंतर गान. अशा परमात्म्याचा तुकोबाराया तुम्हाला व्यक्तिशः काही अनुभव आला का? त्यावेळेस तुकोबाराया सांगता जळी दगडा सहित वया तारियल्या जैशा लाया. त्या परमात्म्याला मी अनन्य भावाने शरण गेलो, त्याचा हा लाभ किंवा त्या शरणागतीचं हे फल मला प्राप्त झालं. काय प्राप्त झालं तर 13 दिवसापर्यंत भगवंताने माझ्या गाथ्याचं रक्षण केलं. त्याचा परिणाम त्या परमात्म्याला मी चित्तामध्ये धारण केलं. तुका म्हणे साक्ष हाती तो मी चित्ती धरियला
आणि चित्तामध्ये धारण केल्यानंतर ती प्रचिती मुखाद्वारे प्रस्फुटित झाली, शब्द रूपाने बाहेर आली. ती अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे ताती हाती, तुका म्हणे ताती आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे ताती आले, तुका म्हणे ताती आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले. तरी केले प्रगट हो, तरी केले प्रगट हो, तरी केले प्रगट बहु आहे उतरील पार, तो हा उतारील पार, तो हा उतरील पार, उतरील पार. भव दुस्तर नदीता भावा दुस्तार नदीचा, नदीचा भव दुस्तर नदीचा, भवदुत्तर नदीचा तो हा उतारील पार, तो हा उतारील पार. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट,
तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. जगद्गुरु श्री तुकोबारा या शेवटच्या चरणामध्ये स्वतःची प्रचिती, स्वतःचा अनुभव साधकांना, सर्व वैष्णवांना सांगतात आणि ती प्रचिती तुकोबाराने शब्दरूपाने प्रकट केलेली आहे. तुका म्हणे साक्षी आले. परमार्थामध्ये अनुभवाला फार महत्त्व आहे. परमार्थामध्ये तुम्ही किती विद्वान आहात याला एवढं महत्त्व नाही, पण अनुभव आले अंगात या जगा देत असे. अनुभवाचे बोल फार महत्त्वाचे आहेत आणि अनुभव काही लगेच येत नाही. परमार्थामध्ये असं आहे की तूप खाल्लं की लगेच रूप येत. त्याच्यासाठी भजन करावं लागतं, त्याच्यासाठी नामस्मरण करावं लागतं, त्याच्यासाठी जीवनामध्ये त्याग असावा, वैराग्य असावं, तप असावं, नामस्मरण असावं. आणि म्हणूनच हे नामस्मरण कसं करावं, नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं सोंगडोंग करण्याची आवश्यकता नाही. हे उदाहरण आपल्यासमोर ज्यांनी ठेवलं ते संत सद्गुरू बाळूमामा. मामांचा जर फोटो पाहिला तर आपल्याला त्यांचा वेश बघून लक्षात येईल. अवधूतच होते. पांढरी वस्त्र अंगावर आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे बघून एक सर्वसामान्य माणसाला हीच प्रेरणा मिळते की तुम्ही कुठेही राहा, फक्त तुमचा परमार्थ सोडू नका. प्राप्त परिस्थितीमध्ये तुम्ही परमार्थ करा. जरूरी नहीं है कि जंगल में जाओ, कुटिया बनाओ, जटाओं को बढ़ाओ, भगवा पहन लो और फिर भगवान मिलेंगे. किसी व्यक्ति ने एक साधु से पूछा कि बाबा मुझे बताइए भगवान कहाँ हैं. तो संत ने बड़ी अच्छी बात कही कि भले आदमी अगर भगवान को ढूंढना चाहते हो तो मेरी बात ध्यान से सुनो. भगवान को पाना चाहते हो तो मेरी बातों को ध्यान से सुनो. भगवान को ढूंढना है तो किसी बुजुर्गों की दुआओं में ढूंढो, किसी संत की उदासीनता में ढूंढो, भगवान वहां मिलेगा. पण आपल्याला नको तिथं शोधायची सवय लागली देवाला. जिवंत माणसात देव दिसत नाही. एक सांगू, संत बाळूमामा आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये झालेले सगळे संत हे वेगळे नाहीत, एकच आहेत. यांच्यामध्ये साम्य आहे. जसं ज्ञानोबारांनी रेड्यात देव पाहिला, माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. ज्ञानोबारांनी रेड्यात देव पाहिला, नामदेव महाराजांनी कुत्र्यात देव पाहिला, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी गाढवात देव पाहिला, संत बाळूमामांनी मेंढीत देव पाहिला. हे साम्य या महात्म्यांमध्ये दिसून येतं. प्रत्येक मूक प्राण्यांवर प्रेम कसं करावं आणि त्यांना सोबत घेऊन जीवन कसं यापन करावं आणि आपली भगवत भक्ती आपण कशी करावी. नाटकी ढोंग या गोष्टीची तर एवढी चीड होती मामांनी. त्यांचं चरित्र वाचा तुम्ही, फार चीड होती. नाटकीपणा तर बिलकुल आवडत नसायचा. प्रसंगी मामा राग जर आला ना महाराज शिव्या द्यायचे, शिव्या. पण लोक एवढे भाविक की मामांच्या शिव्या सुद्धा ओव्या समजून ऐकायचे. आणि शिव्या देण्याचा उद्देश एकच असायचा मामांचा. मी चरित्रामध्ये वाचलंय भाऊ. शिव्या देण्याचा उद्देश एकच की आलेला जो भाविक आहे त्याची श्रद्धा तपासून पाहणं की हा खराच भाविक आहे की ढोंगी आहे. पहिला उद्देश मामांचा. दुसरा उद्देश त्याच्यामध्ये असलेला अहंकार नाहीसा करणं. आणि तिसरा उद्देश काय होता की दान पुण्य करत असताना स्वतःला जो करता समजतो तो त्याचा भाव नष्ट करणं, म्हणून शिव्या द्यायची. पण संतांच्या शिव्या सुद्धा महाराज ओव्याच आहेत. तुम्हाला एक सांगू, देवाला संतांच्या शिव्या आवडल्या, आमचं भजन देवाला आवडत नाही. कळतंय ना? माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. याही पुढे जाऊन बोलू. टाळकरी मंडळी आपली माफी मागून बोलते बरं, तुम्हाला नाही बोलत पण सांगते. नामदेव महाराजांच्या कीर्तनात देवाने नाचावं, आमच्या कीर्तनात टाळकरी नाचत नाहीत. नाही तुम्ही नाचले पण बाकीच्या ठिकाणचं उदाहरण द्यावं महाराज, काय सांगावं, असे टाळकरी भेटतात. खरंच इथे आज या कीर्तनासाठी खूप सुंदर पोषक मापात आम्हाला काय येतं हे दाखवून देण्यापेक्षा आपल्या बहिणीला आपण सांभाळून घेतलं पाहिजे या उद्देशाने माझ्या या सर्व भावांनी मला सुंदर अशी साथ केली. त्याबद्दल जोरदार टाळी वाजवा. त्यामध्ये सुंदर असा मृदंग ज्यांनी वाजवला आपल्याच गावातील, आपल्याच गावचे भूमिपुत्र हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य रघुनाथ महाराज माने, खूप सुंदर साथ केली त्यांनी सुद्धा. आणि आमच्यापेक्षा वयाने मोठी असलेली ही सगळी आमची वारकरी बंधू मंडळी, त्यामध्ये हरिभक्तीपरायण अशोक महाराज आहेत, हरिभक्तीपरायण सचिन महाराज आहेत, हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज आहेत, हरिभक्तीपरायण गावकरी नाव सांगा तुमचं. हां पुंजाराम महाराज. तर आधी करून हरिभक्तीपरायण
हा, अनिल महाराज. नाव मला माहिती नसल्यामुळे हा गोंधळ होतो. तर त्यांना काही नावांची अपेक्षा नाही, पण या सगळ्या मंडळीने खूप चांगलं सहकार्य केलं. बऱ्याच ठिकाणी चांगली साथ मिळत नाही, फार विचित्र साथ असते. ती साथ बघूनच वाटतं पांडुरंगा याच्यापेक्षा चिकनगुनियाची साथ बरी. एवढी विचित्र साथ असते, कारण ते वेगळंच बोलतात, वेगळंच म्हणतात, आम्ही वेगळंच बोलतो. म्हणजे सांगायचं काय, आता काय असतं माहिती आहे का, बऱ्याच वेळा पाठीमागे असलेले वारकरी कोणाचं शिक्षण असतं नसतं, आणि अडाणी असल्यावर तर महाराज अवतार पांडुरंग नाही, अवतावर पांडुरंग. मग अवतार म्हण बाबा, नाही तर अवतावर म्हण, काही म्हण, पण म्हण कसं तरी रेटून न्यावं लागतं. आणि प्राप्त परिस्थितीमध्ये समयाशी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. प्राप्त परिस्थितीमध्ये आहे तसं भागून न्यावं लागतं. सर्वच महाराज मंडळी, विनेकरी, पहारेकरी, व्यासपीठ चालक, सगळेच महाराज मंडळी, सर्वांना अंतकरणापासून धन्यवाद देते. बोलण्याच्या ओघात वाणी दोषामुळे माझं काही चुकलं असेल तर क्षमा असावी. आणि शेवटी जाता जाता तळमळीची, कळकळीची एवढीच विनंती, एवढं सुंदर मंदिर या ठिकाणी आपलं होणार आहे संत बाळूमामांचं, आणि मामांच्या जीवनामधला जो काही त्याग होता, जी काही त्यांची शिकवण होती, ते शिकवण आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात करावी, ती आचरणात आणावी. बाकी मामांना तुमच्याकडून काही कसल्या अपेक्षा नाही आहेत. आणि त्यांचं मंदिर म्हणजे आपल्या श्रद्धेचं मंदिर, आपल्या आस्तिकतेचं मंदिर, आपल्या गावाची शोभा वाढवणारं ते मंदिर असेल. म्हणून सप्ताह कमिटीचे सर्व कार्यकर्ते, सर्वांना अंतकरणापासून धन्यवाद देते. आपल्या सर्वांना या कार्यासाठी शुभेच्छा देते. आणि लवकरात लवकर संत बाळूमामांचं हे मंदिर या ठिकाणी उभं राहावं, आणि आम्हालाही ते मंदिर पाहायला भेटावं, ही सद्गुरू बाळूमामांच्या चरणी मी प्रार्थना करते, विनंती करते. आणि आज या ठिकाणी झालेली सेवा बाळूमामांच्या चरणी, माऊली ज्ञानोबरायांच्या, तुकोबरायांच्या चरणी ही सेवा समर्पित करते. माझ्या वाणीला विराम देण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना मला असं वाटतं ही तुम्हाला सांगावी. ही जी कीर्तनं तुम्हाला आता ऐकायला मिळतात, 10 दिवस ही कीर्तनं पुन्हा सुद्धा ऐकायला मिळतील, ती म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून. तर आपली ही रोजची कीर्तनं सूत्रबद्ध पद्धतीने, समयसूचकतेने, व्यवस्थित असं चित्रीकरण करून आपल्या पुढे पुन्हा एकदा हा आनंद आपल्याला पुन्हा घेता येईल, या शुद्ध भावनेने प्रेरित झालेले आमचे हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर भाऊ, बरोबर ना, घारे. तर भाऊंचं वारकरी जीवन हे यूट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक, कमेंट सगळं करा, आणि ही कीर्तनं अवश्य पहा. चॅनलचं नाव आहे वारकरी जीवन. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. त्यानंतर सुंदर असा साऊंडचा हा योगदान, हे साऊंड सर्व्हिस चांगली ऑपरेटिंग ज्यांनी केली त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. आणि झालेली सेवा माऊली चरणी समर्पित करते. करविली तैसी केली कटकट, वाकडे की नीट, देव जाणे काय राहिले. ज्ञानेश्वर